इन्फ्रास्ट्रक्चर वाईज, वाहतूक वाईज अनेक प्रश्न आहेतच. ते काही काळ असतील असं धरून लोक सहन करतात. पण कायदा व्यवस्थेची परिस्थिती हा पुण्याचा आणि पिंपरी चिंचवडचा अत्यंत भयावह असा प्रश्न आहे. कोयता गँग आणि सर्व गुंड आणि त्यांच्या माध्यमातून चाललेलं राजकारण किंवा स्थानिक गुंडगिरी हा येतात गॅग आणि गाड्या फोडून निघून जातात. ते अल्पवयीन असतात. म्हणजे खून करणारे जे आहेत मुख्यतः कोयता गँगमधले हे 16 वर्षापर्यंतची मुलं आहेत आणि ते अल्पवयीन असतात आणि त्यांच्या माध्यमातून जर गँग चालवल्या जात असतील, मुळात मुंबईतला अंडरवर्ल्ड संपलं आणि पुण्यात सुरू झाला अशी परिस्थिती आहे. कोण दोषी आहे याच्यासाठी? तुम्ही म्हणताय ते खरोखरीच तशा प्रकारचं चित्र आहे. बोलायला सगळे दबकतात, पण ह्या संदर्भामध्ये सगळेच राजकीय पक्ष ह्याला दोषी आहेत. कारण ज्या त्या गोष्टी ज्या त्या वेळेसच ठेचल्या असत्या, दाबल्या असत्या, त्याच्यात कुठंही ह्यांची मदत अजिबात कुणी घेतली नसती तर हे प्रकार घडले नसते. परंतु आपल्या स्वतःच्या सोयीच्या राजकारणाच्या करता, नंबर गेन गाठण्याकरता ह्या सगळ्या बाबींचा जर विचार केला आणि त्यांची मदत घेतली तर आपली संख्या वाढती आणि आपल्याला निवडणुकीमध्ये यश मिळायला सोपं जातं, असं बहुतेक राजकीय पक्षांनी ठरवलेलं आहे. आणि त्याच्यामुळं हे आत्ताच नाही तर गेल्या अनेक वर्षापासून पुण्यामध्ये ही परिस्थिती निर्माण झालेली आहे. पण त्याला मी समजा एका पक्षाचा आहे तर मी एकट्याने करून चालणार नाही. जर तिथं 8 पक्ष 10 पक्ष काम करत असेल तर सगळ्यांनी नाही बाबा आपल्याला पुण्याचं गतवैभव, जे पुणे म्हटलं तर एक विद्येचं माहेरघर, एक रिटायरमेंट लोक मोठ्या प्रमाणावर राहणारं, त्याच्यामध्ये सांस्कृतिक राजधानी, एक वेगळा ह्या शहराचा नावलौकिक होता. हा नावलौकिक ह्याला कुठंतरी ठेच पोचतीये हे पावलोपावली जाणवत आहे. उद्याच्या काळात आता या 15 तारखेच्या निवडणुका झाल्यानंतर मी देखील काही राजकीय पक्षांची, ठीक आहे आमचे विचारधारा वेगळी असेल, काहींचे वेगवेगळे मतभेद असतील, आम्ही एकमेकाच्या विरोधात उभं राहत असू वगैरे वगैरे, तरी देखील की नाही बाबा आपल्याला आत्ताच ह्याच्यावर कंट्रोल आणलं नाही तर पुढची पिढी आपल्याला माफ करणार नाही. कारण IT सेक्टर खूप वाढलेलं आहे, खूप मोठ्या मोठ्या कंपन्या इथं आलेल्या आहेत. उद्याच्याला पुणे हे जगाच्या नकाशावर गेलेलं आहे. आता लोक इथं होम फ्रॉम वर्क अशा पद्धतीनं काम करतायत आणि तिथून जगाचे वेगवेगळ्या जी काही कामं ती पुण्यातनं चालत आहेत. असं असताना आपल्याला आता AIचा वापर सगळीकडेच व्हायला लागलेला आहे. त्याच्यामुळं ते पण आव्हान आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. पुणेकरांच्याकडं बुद्धिमत्ता आहे, पुणेकरांच्याकडं सर्व प्रकारचं नैपुण्य आहे, कौशल्य आहे. फक्त त्याला योग्य दिशेने घेऊन ह्या सगळ्या वर्गाला पण पुणे आता सुरक्षित झालेलं आहे. इथं आपल्याला कुठली भीती राहिलेली नाही आहे आणि पुण्याची लॉ ऑर्डर चांगली राहिलेली आहे. अशा गोष्टी कराव्या लागतील. त्याच्याकरता पोलीस दलातल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सहित सगळ्यांनी त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होऊन काम करावं लागणार आहे. पण दादा, यामध्ये ना थेट तुमच्यावर आरोप केला जातो आणि तुमचा जो आत्ताचाच प्रतिस्पर्धी आहे पुणे पिंपरी चिंचवड मधला भाजप, तो थेटपणे आरोप करतो की अजित पवारांनी ही परिस्थिती खराब केली. मी अजिबात खराब केलेली नाहीये. तुम्ही जर पाठीमागचं रेकॉर्ड काढून बघितलं तर वेगवेगळ्या राजकीय पक्षांनी कुणाकुणाला तिकीटं दिली हे आपल्या पण लक्षात येईल. तशा पद्धतीनं ढकलायचं. आत्ता लिस्ट काढा कुणी कुणाला तिकीटं दिलेली आहेत आणि त्याच्यामध्ये कोण ॲक्च्युली काय होतं. काही जण, मी आता माझ्याकडनं तसं मी एकटाच बोलतो, बाकी समोरच्यांच्याकडनं बोलणारे इतके आहेत की काही त्याला म्हणजे तो त्यांचा अधिकार आहे. आणि त्याच्यामुळे आपलं एकच गोष्ट सारखी हे असं झालं, हे असं झालं, हे असं झालं अशा पद्धतीने सांगायचं आणि त्याच्यातनं खाली
माझ्यावरच टार्गेट करायचं. तुम्हाला सांगतो, निवडणूक आली की इथनं पुढं लक्षात ठेवा, निवडणुका आल्या की कुठलं तरी काहीतरी मागचं प्रकरण काढून त्याला अशी फोडणी देण्याचा प्रयत्न केला जाणार. आत्ता पण मध्ये कुणीतरी काहीतरी काढलं, ज्याचा माझा दुरान्वय पण संबंध नाही. त्याच्या आधी पण काढलं, त्याच्याशी माझा संबंध नव्हता. पण एवढं त्याला फुगवतात आणि त्याला असं जास्तीत जास्त लोकांच्या मनामध्ये ते रुजवण्याचा प्रयत्न करतात किंवा माझ्या संदर्भात कसा गैरसमज वाढीला लागेल अशा प्रकारचा प्रयत्न केला जातो. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.